नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बघूया आपण उद्यासाठीच्या काय लेवल्स असतील, मार्केटने आज कसा बिहेवियर केलं ते पण आज बघणार आहे. निफ्टीची आज एक्सपायरी होती, मार्केट काय झालं आहे तर फ्लॅट ओपनिंग झालं आहे आणि सडनली 24,000चा जो स्ट्रॉंग सपोर्ट होता तो खाली ब्रेक केला, पण मार्केटने काय केले तर सेलर लोकांना ट्रॅप करून अगेन काय केले 24,050ला मार्केट क्लोज झालं आहे. तर मार्केट बघायला गेलं तर मार्केटने ही एक रेंज बनवली 24,300 आणि खाली बघायला गेलं तर 24,800 जवळपास तुम्ही जर बघितला तर 23 एप्रिलपासून आज तारीख आहे 5 मे. तर किती दिवस झाले बघा मार्केट एकाच रेंजमध्ये फिरतंय. ही एक रेंज बनवली आहे मार्केटने 500 पॉईंटची. ह्याच रेंजमध्ये मार्केट कंटिन्यू फिरतंय, तिथेच खालीवर करतंय जोपर्यंत 24,300चे लेवल वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला 24,500 आणि मग त्याच्यानंतर बघायला गेलं 24,500 आणि 24,500 आणि त्याच्यानंतर मग 24,600 24,800 हे मोठे टार्गेट बघायला भेटणार नाही. डाऊन साईडला बघायला गेला तर डाऊन साईडला पण सेमच आहे, 23,800लाच मार्केट काय करते सपोर्ट घेते. ही एक मार्केटने रेंज बनवली, तुम्ही बघू शकता 500 पॉईंटची ही रेंज आहे. मार्केट याच रेंजमध्ये फिरतंय गेले कित्येक दिवस झालं. ह्या रेंजचा ब्रेकआउट येणं खूप गरजेचं आहे, तरी पण आपण त्यातल्या त्यात छोटे ट्रेड बघणार आहे. तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, उद्यासाठी सेम आहे 24,000चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथे मार्केटने मात्र काय केले जो सेलर्स लोक आहेत त्यांना ट्रॅप केलेलं आहे आणि मार्केट काय केलं इकडे एसएल हंटिंग केलेलं आहे मार्केटनं. आज बघा तसं तर मार्केटला प्रीमियम मूव झालेला नाही आहे. तर उद्यासाठी काय 24,000ची जी लेवल आहे वरच्या साईडला टिकून राहिली तर मग अगेन आपल्याला 24,200 आणि 24,300चे टार्गेट 24,500चे टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकते. पण जोपर्यंत 24,300 ही जी काही लेवल आहे ही वरच्या साईडला ब्रेक होऊन सस्टेन राहणार नाही तोपर्यंत आपल्याला वरचे टार्गेट बघायला भेटणार नाही. आणि डाऊन साईडला बघायला गेला तर जोपर्यंत 23,800ची लेवल ही इथंच मार्केट सपोर्ट घेते, जोपर्यंत 23,800ची लेवल खालीच्या साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला 23,600 आणि 23,600 आणि मग 23,400 ही लेवल बघायला भेटणार नाही. तर बँक निफ्टी काय असणार आहे आपण बघणार आहे. बँक निफ्टी पण बघा, बँक निफ्टी पण सेम आहे. बँक निफ्टी पण किती दिवस झाले एकाच रेंजमध्ये फिरतोय. बघायला गेलं तर 30 एप्रिलपासून आज तारीख आहे 5 मे. एवढा दिवस झालं मार्केटने ही काय रेंज बनवली आहे. एका रेंजमध्ये मार्केट फिरतोय, जवळपास 1000 पॉईंटची रेंज आहे. ही रेंज तुटणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही रेंज जोपर्यंत मार्केट तोडणार नाही तोपर्यंत मार्केटला अपसाईड मोमेंटम किंवा डाऊन साईड मोमेंटम येणार नाही. जोपर्यंत 54,400ची लेवल खालच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला 53,400 आणि 53,000चं टार्गेट डाऊन साईडला बघायला भेटणार नाही. अप साईडला बघायला गेला जसं की हे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होऊन मार्केट 55,400 आणि 56,200 या दोन लेवल आपल्याला वरच्या साईडला बघायला भेटू शकते. हा सस्टेन झाला तर 57,000ची लेवल पण आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. थँक्यू.